नवीन व्हिडिओसाठी बाहेर पडलोय। रत्नागिरीच्या आता आपण स्वातंत्र्य सूर्य सावरकर चौकापासून ही सुरुवात करतोय व्हिडिओची। पहिला हा आपला व्हिडिओ असणार आहे रत्नागिरी ते हातखंबा, रेल्वे स्टेशन पासून हातखंब्यापर्यंत बऱ्यापैकी कामं संपलेली आहेत, किरकोळ कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे तो पूर्ण व्हिडिओ आता करण्याची तशी आवश्यकता नाही। पण इथे आता सुरुवातीची जी कामं आहेत ही अजून चालूच आहेत, संपलेली नाही आहेत, तर त्यांचे अपडेट्स या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करत बघू नका। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आता आपण सुरू करूया। आता आपण पुतळ्यापासून सावरकर पुतळ्यापासून पुढे आलोय। आजपासून शाळांना सुरुवात झाली आहे। काल 31 डिसेंबर सरतं वर्ष आणि आज नव्या वर्षाची सुरुवात। एक वेगळा उत्साह म्हणतो आपण तसा असतो सगळ्यांमध्ये नववर्षाचा। तर पहिलाच व्हिडिओ आपला 1 तारखेला आज मी शूट करतोय, एडिटिंग करून ते हळूहळू नंतर मी पोस्ट करेन। आता जो पहिला व्हिडिओ होणार आहे आपला हा नॅशनल हायवे 166 रत्नागिरी ते नागपूर, ज्याला मिरिया नागपूर हायवे असं म्हणतात, जो जाणार आहे रत्नागिरी, साखरपा, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर पैकी सोलापूर ते नागपूर या स्ट्रेचचं काम बहुतांशी झालेलं आहे। आपल्या भागातलं जे काम आहे ते चालू आहे। मागचे काही व्हिडिओ मी त्याच्यावर केले कोल्हापूर पर्यंत, आपण बघितले असतीलच, नसतील बघितले तर तेही बघून घ्या। जे कोल्हापूर पर्यंत कामाची काय प्रगती आहे ते त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी। तर आता आपण हा व्हिडिओ रत्नागिरी पासून सुरू करतोय, रत्नागिरी ते हातखंबा नॅशनल हायवे 166, त्याचं कामाचं आता काय स्टेटस आहे ते आपण बघणार आहोत। आणि हे दादा साहेब इतके स्लो चाललेत, पटकन बाजूला पण होत नाहीत, पुढे पण जाऊ देत नाहीत, आपण पुढे जात नाही। आता आपण इथे परटोणा एरियामध्ये आलोय, जिथून मी नेहमी व्हिडिओची सुरुवात करतो। प्रत्यक्षात परटोण्याची जी डावी बाजू आहे तिकडे बराच आतमध्ये ह्या व्हिडिओ रोडची सुरुवात आहे, पण अजून तिकडे काहीच काम नाहीये। तर इथून आपण नेहमी सुरुवात करतो परटोण्यापासून। समोरचा जो रस्ता आहे हा गणपतीपुळे मार्ग, आणि इथून आता आपण हायवेच्या या कामाला सुरुवात करतोय। मागच्या व्हिडिओत पाहिलं असेल की इथे सुरुवातीचा डोंगर जरासा फोडून ठेवलाय, अजूनही परिस्थिती तशीच आहे, काय फार मोठा फरक नाही। म्हणजे इथलं काम जवळजवळ बंदच आहे, ठप्प झाल्यासारखंच आहे गेले कित्येक महिने, काही प्रगती नाही। थोडं पुढे गेलं की जिनोलेक्स कॉलनी आहे, हाऊसिंग कॉलनी, तिथे जरा काम होतं, आता बघूया काय केलंय त्यांनी, पण इथे मात्र अजून तशी म्हणायला काहीच प्रगती नाहीये, सगळं काम एकदम ठप्प आहे। वास्तविक इथे काम फास्ट व्हायला काही हरकतच नव्हती, कारण इथे तसा काही इश्यू नाही वस्तीचा वगैरे। आणि कोकणामध्ये एक असतं लँड ऍक्विजिशनला तसा कोणाचा अडथळा नाहीये। तिथे बघा डाव्या हाताचा डोंगर सुद्धा मागे जेवढा फोडून ठेवला होता तेवढाच आहे अजून, तिकडे काही अजून काम नाही झालेलं दिसत। तिकडे थोडस उजव्या हाताला वगैरे जरा काहीतरी फोडल्याचं असं दिसतंय, म्हणजे काम जिवंत आहे असं आपण म्हणायचं, भराव घालण्याचं थोडं काम चाललंय। पण डावी बाजू जी आहे ती रखडलेलीच आहे, मागच्या वेळी जेवढं काम होतं तेवढंच काम आहे, अजून काही नाही, स्लो चाललंय, खूप स्लो। या तुलनेने जर आपण बघितलं तर पुढे म्हणजे पालीपासून साखरप्यापर्यंत खूप फास्ट काम झालं। आंबा घाटात सुद्धा बऱ्यापैकी स्पीड आहे, पुढे मलकापूर पासून जे आंबा सोडल्यानंतर मात्र पुन्हा स्पीड नाहीये।
गती कमी आहे कामाला. ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंय. इथे सुद्धा हे काम स्लो चाललंय. इथे बघा आता उजव्या हाताला फोडण्याचं काम सुरू आहे आणि तो रस्ता उजवीकडे भर घालून जाणार आहे. इथे डाव्या हाताला सिनोलेक्स कॉलनी, सिनोलेक्स कंपनी आहे पावस रोडला. त्यांची हाऊसिंग कॉलनी मात्र इथे केलेली आहे. इथे रस्ता पहिला होता तसा आणि डेव्हलपमेंट तशी फार काही नाही. फक्त झुरळा मात्र प्रचंड आहे इथे. गाड्या चालवताना काचा वर करून चालवा. धूळ बेकार असते, एकदम बेकार. घशाला लगेच अशी खवखव सुरू होते आणि आपली बॉडी जर अशी वीक पडलेली असेल तर खोकल्याला सुरुवात होते. इथून हा का भराव होऊन तो रस्ता ज्यावेळी तयार होईल त्यावेळेला आत्ताचा हा जुना मार्ग बंद होईल. तोपर्यंत सध्या आपल्याला जुन्या मार्गावरून मार्गक्रमण करायचं आहे. पाठीचा जरा थोडा खडखड खडखड आवाज सुरू झाला म्हणजे मिनिटभर थांबलो, बघितलं काय आवाज आहे. बॅगा हलत होत्या. व्हिडिओ वगैरे असे करत असताना ते बारीक बारीक आवाज येतात तेव्हा इरिटेट होतं. त्याच्यामुळे बघतो काय नेमकं झालंय. असो, तर आता चंपक मैदानाचा एरिया आला. इथे मात्र दोन्ही बाजू पूर्ण झाल्या आहेत आणि चालू पण झालेल्या आहेत. बस शेडचं इथे काम सुरू दिसतंय डाव्या हाताला, डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे. आणि डाव्या हाताला हे दिसतंय विस्तीर्ण सगळं चंपक मैदान. एकेकाळी आमचा हा बर्डिंग स्पॉट. इथे समोरनं ट्रॅफिक आहे थोडं. मी मागे पण मला वाटतं एकदा सांगितलं होतं. तिथून पुढचा जो पॅच आहे उजवी बाजू चालू नाही झालेली. आपण थोडे स्पीड मध्ये येतो आणि समोर अचानक गाड्या दिसतात, वाचकायला होतं आणि इथे जरा सावकाश चालवावं. आणि आता इथे ब्रिजचं काम अजून तसंच रेंगाळलेलं काही. डाव्या हाताला जर कारंजे दिसत असतील म्हणजे पाण्याची पाईपलाईन तिथे फुटलेली आहे आणि पाणी वाया जातं. तर इथे आता आपण आलो एअरपोर्ट जंक्शनला. तिथून डावीकडे रत्नागिरी एअरपोर्ट, उजवीकडे रत्नागिरी सिटी आणि सरळ आता आपण जातोय साळवी स्टॉपकडे. म्हणजेच नॅशनल हायवे 166 कंटिन्यू करणार. इथला आता काय झालं, अजून पाईप बी बांधून टाकले. इथे काहीतरी पाण्याचं असणार आहे काम, त्यामुळे पुढचं काम इकडे थांबलंय. इथे आता उजवी बाजू चालू आहे व्यवस्थित झालेली. डावीकडची बाजू प्लास्टिक घालून ठेवलंय. आता क्युरिंग वगैरे सगळं संपलेलं आहे त्या पॅचचं. नेहमीप्रमाणे एवढा पॅच मध्ये सोडून दिलेला आहे. आपल्यापैकी जर कोणाला माहिती असेल की असं अर्धे पॅच इकडचे तिकडचे का करतात, मला तर अजून काय कारण समजलं नाही. मागे एक दोघांना मी काम करणाऱ्या लोकांपैकी विचारलं होतं, त्यांना पण काही सांगता आलं नाही. शेवटी ते बरोबर आहे, ते कामगार आहेत, त्यांना माहितीच नसेल. त्यांना काय आज हे करायचं म्हणलं ते कामाला तिथे जाऊन सुरुवात करतात. पण आपल्यापैकी जर कोणाला माहिती असेल कृपया कमेंट मध्ये नक्की सांगा. 50 मीटर इकडे 10 मीटर तिकडे असे पॅच का मारून ठेवतात, एक बाजू पूर्ण का नाही करत. हा त्यांच्या कामाचाच भाग आहे नियोजनाचा का नियोजन का नाहीच आहे कामाचा, असा आहे. दोन्ही अर्थ निघतात. असो,
तर आता आपण इथून साळवी स्टॉपच्या जवळ येतोय. एक रस्ता तर झालेला आहे एक साइड, दुसऱ्या साइडचं जसं टप्प्याटप्प्याने थोडं थोडं काम चालू आहे. साळवी स्टॉप पासून पुढे मात्र थोडस स्लो आहे मधलं काम. आता प्रगती बघूया त्याची. आपण आता साळवी स्टॉप जंक्शन पाशी आलो. इथून उजवीकडे रत्नागिरी सिटी, डावीकडे आपला नॅशनल हायवे 166 कंटिन्यू होतोय. आणि इथे जंक्शनच्या कॉर्नरला चिरायू हॉस्पिटल आहे डॉक्टर चव्हाण यांचं. तिथे उजव्या हाताला रस्ता आलो, त्या रस्त्याने तुम्ही कोमिंडी वगैरे किंवा देवजे मार्गे लांजा असंही जाऊ शकता. पावसला ज्यांना जायचं तर तिकडनं सुद्धा आत जाऊन मारुती मंदिरकडनं पावसला जाऊ शकतात, किंवा इव्हन या रोडनी कोमिंडी मार्गे पण पावसला जाऊ शकतात. आता इथे आपण JK फाइल्स पाशी आलो. JK फाइल्स कंपनी नामशेष झाली, आता काही शिल्लक नाही, फक्त त्यांची माती आणि दगड शिल्लक आहेत. बाकी स्ट्रक्चर सगळं इकडचं होतं ते डिमॉलिश करून झालं. रस्ता पलीकडचा पण झालाय, थोडासा काहीतरी पॅचचं काम राहिलंय तिथे पण. एक साइड इकडची चालू आहे. JK फाइल्स मध्ये चाफ्याचं झाड दिसतंय, ते मात्र अजून शाबूत आहे सुदैवाने. JK फाइल्सची दुसरी पूर्ण डाव्या हाताला या सीझन मध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर फुलवाले येऊन बसायचे, फुल विक्रेते कलमं घेऊन बसायचे. आणि अशी सगळी ना भरपूर फुलं लागलेली कलमं असायची, पण ते घरी नेऊन लावलं की त्याला कधी फुलं द्यायची नाही. तिथे काय त्यांची जादू असते का काय, जागेचा गुण आहे काय माहिती नाही, पण मी अशी बरीच नेली कलमं त्यांच्याकडनं, पण ती काय नाही लागली, जगली पण नाही काय त्यातली. तुलनेने जर बघितलं तर आम्ही नर्सरीतनं काही कलमं आणली, ती मात्र व्यवस्थित झाली, त्याला आधी फुलं येतात. MIDCचा पुलाचा भाग, इकडची बाजू जी व्हायची अजून, सध्या आपण त्या रस्त्यावरून जातोय. आणि डावीकडची कंप्लीट झालेली दिसते, म्हणजे क्युरिंग वगैरे सगळं झालेलं आहे, झाकून ठेवलेलं. याचा अर्थ लवकरच ती बाजू ओपन होईल आणि मग इकडच्या साईडचं काम सुरू होईल. गाडी चालवताना मी परत एकदा सूचना माझी किंवा सगळ्यांना मी सांगेन, धुराळा असतो त्यावेळेला शक्यतो काचाकोच करा. काही जण तसे AC शक्य करून लावत नाहीत, त्यांना बाहेरची हवा चांगली वाटते. मला पण बाहेरची हवा चांगली वाटते AC पेक्षा, पण धूळ असते त्यावेळेला मात्र AC लावा, बाहेरची धूळ आत येऊ देऊ नका. एक तर गाडी पण आपली सगळी खराब होते, आणि दुसरी गोष्ट ती आपल्याला त्रासदायक आहे. धूळ, दमा लागणं, श्वास लागणं हे जे प्रकार असतात ते त्याच्यामुळे होतात. किंवा धुळीचं घशाला होणारे इन्फेक्शन, त्या लंग्सना होणारे इन्फेक्शन, त्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे बाहेर धूळ दिसते असं वाटतं की तेवढ्या पुरत्या काचा बंद करून AC लावा. इतर वेळेला हायवे असतो जिथे धुळीचं प्रमाण जवळपास नाहीये, कमी आहे, तिथे मस्त बाहेरची हवा घेऊन फिरतो मी. हा जरा ट्रॅफिक ब्लॉक होण्याचा इथे एरिया आहे, कारण का इथे रस्ता पहिला तोच राहिलाय, त्याच्यात नवीन रुंदीकरणाची कामं सुरू आहेत, त्यामुळे इकडे तिकडे दगडधोंडे वगैरे पडलेले आहेत, थोडस त्रासदायक आहे. ठीक आहे, फार नाहीये. आणि आता सध्या थोडी इकडे गर्दी पण आहे, पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत, त्याच्यामुळे पण थोडस इथे त्रास होतोय, त्याला काही इलाज नाही. येताच येत नाही असंही होतं. असो, आता आपण DMart जवळ आलो, तिथला एरिया अर्ध इकडचं अर्ध तिकडचं असं काम चालू आहे. आणि इथे आता एकंदरीत जर बघितलं तर आहे ते काम काही ना काहीतरी दिसतंय, लवकर होईल अशी अपेक्षा इकडच्या कामाची.
वर्षभरात हे कंप्लीट व्हायला हरकत नाही. आणि आता पुढे कुवारपावला मात्र अजून कन्फर्म मला न्यूज कळत नाहीये, कारण मध्ये अशी बातमी वाजली की फ्लायओव्हर होणार आहे, त्याच्यासाठी टेंडर निघतंय का निघालंय. 95 कोटीचं काहीतरी काम आहे, तर त्यावेळेला मी वाचलं, नक्की अजून काय कळलं नाही. आमच्या तशी चर्चा होती त्यावेळी एकाने मला विचारलं, मग जर फ्लायओव्हर व्हायचा होता तर मग हे सिमेंटचे रस्ते 2 साईड कशाला घालून ठेवले. माझा अंदाज असणार आहे की फ्लायओव्हर तर कदाचित नंतर ठरलेलं आहे, आधी सिमेंट रोडच असणार आहे. आणि आता फ्लायओव्हरचं जर फायनल असेल तर सिमेंटचे रोड तुम्हाला वापरायला मिळणार आहेत. उलट माझ्या अँगलने मी विचार असा करतो की आपल्याला बरं होईल, ते मध्ये फ्लायओव्हरचं काम चालू राहील, 2 बाजूला सिमेंटचे रस्ते, त्याच्यानं आपली वाहतूक सुरू राहील. अनेक ठिकाणी जे मध्ये फ्लायओव्हरचं काम होतं रस्त्यात किंवा सगळं ट्रॅफिक तिथे खोळंबतं किंवा प्रॉब्लेम्स होतात, तसे इथे होणार नाही एवढं असं मला वाटतंय. आता आपण जो जातोय हा मधला एरिया आहे, इथे फ्लायओव्हर कदाचित त्याचे पिलर्स टाकले जातील, पण ते अजून न्यूज कन्फर्म नाही. आपल्यापैकी कोणाला माहिती असेल तर कमेंट करा नक्की. मध्यंतरी मी जे वाचलं होतं त्याच्यावरनं सांगतोय. आता कुवारबाव पास झालं, कुवारबावची वसाहत बऱ्यापैकी मागे सरकली आणि आता इथून पुढे आहे रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन. इथपर्यंत ही कामं अजून चालू आहे. रेल्वे स्टेशन पासून हातकंब्यापर्यंत बहुतांशी सगळीकडची कामं झालेली आहेत. त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे तो अखंड मी बनवत नाही, मध्ये मध्ये जिथे मला महत्वाचे ठिकाणं वाटत आहेत तेवढे पॅच कव्हर करेन आणि हातकंब्यापर्यंत आपण जावं या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा सर्वांना निवेदन, माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. इथे आता डाव्यात आला रत्नागिरी रेल्वे स्टेशन आणि इथून आता आपल्याला डायव्हर्जन घेऊन डाव्या साईडला जायचंय. हे दोन्हीच बाजू ओपन झालेले आहेत, त्याच्यामुळे आता इथे समोरनं येणारं ट्रॅफिक नाही. फक्त खेडशीच्या देवळाजवळ काम मला मागच्या वेळी मी बघितलं होतं की ते सुरू होतं. तर या व्हिडिओत आपण बघू काय झालेले. रेल्वे स्टेशन पासून पुढे आलोय कारवांची वाडी. कारवांच्या वाडीला उजवी बाजू जी आहे ते आतमध्ये कारवांची वाडी, पण आता ह्या सगळ्या एरियालाच कारवांची वाडी म्हणतात. तर जुनं नाव काय आहे आता ते मी पण विसरलो. इथे जवळच ग्रामीण पोलीस स्टेशन आहे रत्नागिरीचं, अगदी जवळ, म्हणजे 20-25 मीटर अंतरावरती. आता इथे रस्त्याची काय स्थिती आहे आपण बघूया. आणि ह्या ठिकाणी कामं व्हायची होती. समोर इथे काम झालेलं काहीतरी दिसतंय, पण रस्ता सुरू नाही का, कदाचित पुढचा कनेक्टिंग पार्ट झालेला नसावा असा अंदाज. इकडे पुढचं काम चालू आहे, मंदिर परिसरापर्यंत काम झालेलं नाही, त्याच्यामुळे सध्या आपण आहे तो जुना रोड वापरतो. ॲम्ब्युलन्स गेली, पेशंट गेला, कोणतरी हॉस्पिटलमध्ये चालला. नेहमी आपली माझी प्रार्थना असते सुखरूप पोहोचू दे, लवकर बरा होऊ दे. खेडशीचं आलं महालक्ष्मी मंदिर, स्वयंभू देवस्थान. त्याचा इतिहास सुद्धा मला जर काय मिळाला तर मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये म्हणा किंवा व्हिडिओमध्ये टाटाच्या फॉर्म मध्ये टाकेन. कधीचं देऊळ, किती वर्ष झाली, काय झालं, त्यातून जे काही फोटोग्राफ्स मिळाले ते पण मी ऍड करण्याचा प्रयत्न करेन याच्यात. तर तिथून पुढे आता चांगल्या रस्त्याची परत सुरुवात झाली. हा पूर्वीचा रस्ता इतक्या वरून होता, वर बोर्ड लावलेला दिसतोय, तिथून पहिला रस्ता होता आपला.
चढत होता ना सगळा तिथे, आणि मग पुढे थोडा थोडा करत उतार खेडशी नाक्यापर्यंत असा तो रस्ता होता पूर्वीचा. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असं म्हणायला हरकत नाही. आणि आता आपण येतो इथे खेडशी नाका. इकडे सुद्धा आता दुकानं वस्ती जेवढी झाली बघा. हा आला खेडची नाका. इथे मध्यंतरी हा इकडचा थोडा पॅच राहिला होता, आता झालाय पूर्ण. माझं आवडतं ठिकाण आलं, चांदसुर्या पॉइंट. हा जुना डावीकडनं गेलेला रस्ता. इथे फक्त आता पुढे उजवीकडची बाजू चालू नाहीये जरा, त्यामुळे सावध राहावा. पुढे काहीतरी काम थोडस राहिलं होतं वाटतं, त्याच्यामुळे ते मधला एक पॅच थोडा बंद आहे. पुढे गेल्यावर आता समजेल आपल्याला. हा सगळा जुना वरनं येणारा रस्ता आपला, तो इथे खाली उतरायचा. पलीकडचा चालू दिसतोय, मग आपल्या लेन मध्ये लोक का घुसतायत बरे, काय कळायला मार्ग नाही. डोंगर पोडके निकला रस्ता. इथून डोंगर कटायचं काम सुरू आहे, कारण ते भविष्यात थोडं त्रासदायक आहे ना, त्याच्यामुळे ते अजून कापताय डोंगर. हॉटेल सिद्धाई. आता आपण हातकंब्याच्या जवळ आलो. हा पानवळचा बस स्टॉप. तिथून उजव्या हाताला पानवळ. पानवळ ब्रिज रेल्वेचा जो आहे, सगळ्यात उंच पिलर्स आहेत त्या ब्रिजला. ते पानवळचा धबधबा. त्या रोडने आत गेला की तुम्हाला तिकडे जाता येतं. धबधबा पावसाळी असतो, आता काय पाणी नाही तिथे, पण पावसाळ्यात छान आणि सेफ धबधबा आहे, त्याच्यामुळे एन्जॉय करता येतं धबधब्याखाली. आता आपण हातखंबा तिथे आलो. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त व्ह्यू ठेवा, जास्तीत जास्त व्हिडिओ बघा. इथे आल्यावर मला पुन्हा राहून राहून ती जुनी आठवण येते. हॉटेल वनविहार, जे आता अगदी समोर आलं. सगळ्या लक्झरी बसेस तिथे थांबायच्या, जेवायला त्यांचा स्टॉप असायचा इथे. ते जंक्शन फक्त मी मागे पण म्हटलं जरा डेंजरस आहे. असो, आता आपल्याला जरा गाडीची पेटपूजा करायची आहे, त्याच्यासाठी आपण आज जाऊया आणि हा व्हिडिओ इथे थांबवूया.